नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये कधीपर्यंत येणार? तर हो शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि सोबतच 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये कधीपर्यंत येऊ शकतात, कोणत्या तारखेला येऊ शकतात, ते सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि जर कोणी नवीन असेल तर अशी शेतकऱ्यांशी संबंधित आणि इतर सर्व सरकारी योजनेच्या संबंधांशी निगडीत जी सर्व काही माहिती आहे ती मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला पेजला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर शेतकरी मित्र बघा, सध्याच काही दिवस अगोदर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये म्हणजे आता 2 दिवस अगोदरच मिळालेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आपणा सर्वांना माहितीच आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येतो त्याच्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे सर्व काही पात्र लाभार्थी असतात त्या सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी घेऊनच त्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण केल्या जात असते. आपण हे वेळोवेळी पाहिलेलं आहे मित्रांनो. परंतु खूप दिवसापासून आपण पाहत आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं जे वितरण आहे ते वेळेवर होताना दिसत नाहीये. 2-2, 4-4 महिन्यापर्यंतचा उशीर होत आहे आणि यावेळी सुद्धा तसंच होताना दिसत आहे, तेच होत आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आता 8व्या हप्त्याचं वितरण या अगोदरच ऑलरेडी झालेलं आहे आणि आता 9व्या हप्त्याचं आणि 10व्या हप्त्याचं वितरण होणे गरजेचं आहे. कारण की 9व्या हप्त्याचा पूर्ण कार्यकाळ झालेला आहे आणि 10व्या हप्त्याचा कार्यकाळ सुद्धा आता होत आहे मित्रांनो. तर मग आता खऱ्या अर्थाने अधिवेशन सुरू झालेलं आहे. होऊ शकते अधिवेशनाच्या दरम्यानही मागणी पुरवण्याच्या माध्यमातून 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 2-2 हजार रुपयाच्या म्हणजे 4,000 रुपयाच्या निधीकरिता मंजुरी देण्यात येऊ शकते आणि त्यानुसार या हप्त्याचं वितरण होऊ शकते. किंवा वेळ प्रसंगी असंही होऊ शकते की फक्त आणि फक्त एका हप्त्याचं म्हणजे 9व्या हप्त्याचं 2,000 रुपयाच्या हप्त्याचं जे वितरण आहे ते होऊ शकते. पण मग आता या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचं म्हणजे 2,000 रुपयाचं जे वितरण आहे ते कधीपर्यंत होऊ शकते, कोणत्या तारखेला होऊ शकते? तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाकरिता हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि हे सरकार जे आहे हे सरकार कुठे ना कुठे नागरिकांच्या जनतेच्या सणावाराच्या नुसार त्यांच्या मदती देण्याचा प्रयत्न करते. आपण हे गेल्या 2-4 वर्षापासून पाहत आलेलो आहे आणि पाहत सुद्धा आहोत मित्रांनो. त्यानुसारच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 9वा हप्ता आहे, खऱ्या अर्थाने आपण 9व्या हप्त्याविषयीच माहिती घेत आहोत. वेळ प्रसंगी होऊ शकते, जर बदल झाला, तारखेमध्ये बदल झाला, GR निघाला, नाही निघाला, लवकर वितरण सुरू झालं किंवा 15 दिवसाच्या अंतराने 2 हप्त्याचं वितरण होण्यासारखं असेल किंवा मागणी पुरवण्यानुसार जर 2ही हप्त्याच्या किंवा 1 हप्त्याच्या निधीकरिता मंजुरी देण्यात आली तर तशी अपडेट त्यावेळेस सर्वात अगोदर माझा देण्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु सध्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने जी माहिती मिळालेली आहे त्या मिळत असलेल्या खात्रीशीर माहितीनुसार ज्या हालचाली सुरू आहेत त्या हालचालीनुसार नमो शेतकरी योजनेकरिता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं जे वितरण आहे ते शेतकऱ्याचा दिवस म्हणजे 1 जुलै कृषी दिनाच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम पात्र शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देण्याच्या वितरण करण्याच्या प्रक्रियेकरिता सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसार कार्यक्रम राबवण्यात येताना दिसत आहे मित्रांनो. तर मित्रहो, आपल्याला फक्त आणि फक्त खऱ्या अर्थाने पाहण्यासारखं हे असणार आहे आणि असं असणार आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे 2,000 रुपयेचा जो हप्ता असतो तर तो 1 हप्ता मिळतो की 2 हप्ते मिळतात? कारण की आता खऱ्या अर्थाने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या केवायसी करिताची तारीख 30 जून देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आला असेल किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आला नसेल तरी सुद्धा 30 जून पर्यंत वेळ आहे. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेची केवायसी करून घ्या. जाऊन तिथे चेक करा पहिले अगोदर करण्यात आलेली आहे की नाही. ॲपवर होत असेल तर ॲपवर बघा, ॲपवर मोबाईलमधून नसेल होत तर कॉम्प्युटरवर सेंटरवर जा, CSC सेंटरवर जा, माई सेवा केंद्रांवर जा, बोटाने म्हणजे थंब ठेवून फिंगरद्वारे करा, OTP द्वारे करा किंवा जर चेहरा दाखवून फेसद्वारे होत असेल तर खूप छान, ते करून घ्या. आता फक्त आणि फक्त 8 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा थांबू शकतो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा थांबू शकतो. कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो ज्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पीएम किसानचा लाभ मिळतो त्याच सेम टू सेम त्याच धर्तीवर आणि त्याच याद्या घेऊन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देण्यात येतो. तर शेतकरी मित्र, आशा करतो की नेहमीप्रमाणे माझ्या इतर सर्व व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी माहिती मिळते
ती नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची असते, उपयोगी असते, विश्वासार्ह असते. त्यानुसारच या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या 2000 रुपयाच्या हप्त्याच्या तारखेसंदर्भातली ही जी गोड बातमी, ही अपडेट, ही माहिती आहे, ही नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची ठरेल. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकऱ्यांना, शेतकरी पुत्रांना, शेतकरी बांधवांना नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भातली ही गोड बातमी, ही तारीख, या तारखेसंदर्भातला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचावा याकरिता नक्कीच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना अपडेट मिळेल, आधार मिळेल, धीर मिळेल, ते अपडेट राहतील आणि त्यांचे या योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील तर नक्कीच 100% या व्हिडिओच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते विचारण्याचा प्रयत्न करतील, विचारतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे नक्कीच ते तुमचे आभार सुद्धा मानतील मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढीच, आणि भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस शेवटला सांगतो त्यानुसार, आणि त्याच्यानंतरच्या एका व्हिडिओमध्ये आणतो त्यानुसार. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.